तुम्हाला काय नाही समजलं, खालचा शेप कसा तुम्हाला व्यवस्थित घ्यायचा आहे ते आपल्याला आता याच्यामध्ये शिकायचं आहे. तुम्ही सगळ्यात अगोदर बघा, कधी पण तुमचा जो फॅब्रिक असतो म्हणजे आपण ज्याला कपडा म्हणतो, ठीक आहे, ज्याला आपण कपडा म्हणतो, तर तो कपडा इकडे असा सरळ असणं गरजेचं आहे. काय असणं गरजेचं आहे? सरळ असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा जो असतो ना हा सरळ असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपल्याला बघा हे नेहमी तुमचं जर वाकडे तिकडं असेल, समजा वाकड्या तिकडं जर असेल तर तुम्हाला आठवणीने याला असं सरळ करून घ्यायचंय. हे अर्धा इंच शिलाई, बरोबर. हे सगळं तर तुम्ही करून ठेवलं असेल, हे सगळं तर तुम्ही करून ठेवलं असेल की तुम्हाला कशा पद्धतीने याला घ्यायचंय, याला कशा पद्धतीने घ्यायचंय. तर बघा आपण आता इथे समजून घेऊया की याला आपल्याला माप कसं टाकायचं. आता आपल्याकडे सगळ्यात अगोदर आपण घेतो उंची. आता बघा हे एक माझ्याकडे ब्लाऊज आहे आणि हे आज आपण कस्टमरचं ब्लाऊज घेतोय. कोणाचं ब्लाऊज घेतोय? डायरेक्ट कस्टमरचं ब्लाऊज घेतोय. आणि कस्टमरच्या ब्लाऊजवरती तुम्हाला जे आहे डीप मध्ये इथे मी माहिती देते. काय करतोय? डीप मध्ये माहिती देतोय, जेणेकरून तुम्हाला जे आहे तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे. जर मापाचा अंगावरचं ब्लाऊज असेल तर अशा वेळेस तुम्ही कशा पद्धतीने कटिंग केली पाहिजे हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. तर आता सगळ्यात अगोदर हे जे आहे तर तुम्हाला व्यवस्थितपैकी इथे सरळ करायचे आणि सरळ करून तुम्हाला जे आहे तर याला कट करायचं असेल. काय करायचं असेल? कट करायचं असेल. ठीक आहे, बघा मी तुम्हाला आता एक माझ्याकडे अशा पद्धतीचं बिल बुक असतं आणि ह्या बिल बुक वरती सगळं काही लिहिलेलं असेल, सगळं काही लिहिलेलं असेल. बघा आता इथे काय लिहिलेलं असतं? ला म्हणजे लांबी, छा म्हणजे छाती, क म्हणजे कंबर. ठीक आहे, या पद्धतीने राऊंड मुंडा आहे यांचा 17 इंचाचा. त्यानंतर पुढचा गळा 8 इंचाचा आहे, मागचा गळा 11 इंचाचा आहे. आता ज्यावेळेस 11 इंचाचा गळा येतो अशा वेळेस आपल्याला लुजिंग कशा पद्धतीने टाकायची, बरोबर आहे, हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यासोबत आपल्याला जे आहे तर इथे सगळे मेजरमेंट तर लिहून दिलेले आहेत, त्यासोबत डॉट उंची. बघा सगळ्यात महत्वाचा पॉइंट असतो तुमची डॉट उंची घेणं. आणि हे डॉट उंची जे आहे तर मी तुम्हाला यामध्ये दाखवतोय कशा पद्धतीने. त्यानंतर बाह्यांचे वेगवेगळे मेजरमेंट आहे. याला 5 इंचाची बाही दिली, याला 10 इंचाची आणि याला पण 10 इंचाची. ठीक आहे, म्हणून तिन्हीचे डायग्राम वेगवेगळे केलेले. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमच्याकडे एक बुक असावं, म्हणजे कसलं पण तुमच्याकडे बुक असावं, त्याच्यावरती व्यवस्थित पैकी तुम्ही लिहिलेला असावं. ठीक आहे, आता आपण याला घेतलं व्यवस्थित पैकी. आता आपल्याला याला काय करायचंय, ही लाईन जी असते तर ही आपण इथे अशा पद्धतीने करून घेतली. ठीक आहे, आता उंची किती दिली आहे बघा, तर उंची 14 इंच दिली. किती दिली आहे? 14. मग इथे 14 अधिक अर्धा इंच घ्यायचे. किती घ्यायचे? 14 अधिक अर्धा. आणि इथे एक सरळ तुम्हाला अशी लाईन द्यायची. समजते का? 14 अधिक अर्धा घेतले आपण आणि इथे एक आपण अशी सरळ लाईन दिली. ठीक आहे, आता तुम्हाला काय आहे, तुमच्याकडे आता मापाचं ब्लाऊज आहे का? तर मापाचं ब्लाऊज नाहीये आपल्याकडे, बरोबर आहे. मापाचं ब्लाऊज आहे का आपल्याकडे? मापाचं ब्लाऊज नाहीये. मग आता आपल्याला मापाचा ब्लाऊज नाहीये तर मग आपल्याला काय करावं लागेल इथे, तर आपल्याला व्यवस्थित पैकी इथे शोल्डर कसं घ्यायचं हे शिकावं लागेल. काय करावं लागेल? हे शिकावं लागेल. आता मला काय करायचंय, सगळ्यात अगोदर इथे 2.5 इंच घ्यायचं गळा रुंदी. काय करायचं? गळा रुंदी. आता माझ्या कस्टमरने जर मला सांगितलं असतं की सर मला शोल्डर हे कमी पाहिजे, जसं की मला इथे सांगितलं असतं मला शोल्डर 1 इंचाचं पाहिजे, 1.5 इंचाचं, तर मी ते शोल्डरवरती मार्किंग करून ठेवली असते की मला 1.5 इंचाचं पाहिजे. परंतु माझ्या कस्टमरने मला असं काही नाही सांगितलं की तुम्हाला किती इंचाचं शोल्डर पाहिजे म्हणून. ठीक आहे, तर मी माझ्या मनाने शोल्डर टाकणार. आता तर इथे तुम्हाला काय करावं लागेल, अर्धा इंच म्हणजे काय, तर हे झालं तुमचं रेडी शोल्डर आणि याच्यानंतर अर्धा इंच तुमची शिलाई, म्हणजे टोटली किती आणते? 5.5. मग हे 5.5 तुम्हाला अशी सरळ लाईन, इथे पण 5.5 घ्यायचे आणि इथे एक सरळ अशी लाईन घ्यायची. हे तर तुम्हाला सर्वांना येतंय, हे तुम्हाला सर्वांना येतंय, इथे काही कन्फ्युजन नाहीये. आता तुमचे राऊंड मुंडे पण खूप छान येत आहेत, म्हणजे हा जो सेट म्हणताय ना ते पण तुमचे सर्वांचे सुंदर येतात. ठीक आहे, आता आपल्याला इथं चेस्टचं माप टाकायचं. मग चेस्ट आहे किती आपली, तर चेस्ट 40 इंचाची आहे. ठीक आहे, आणि कंबर किती आहे आपली, तर इथे कंबर लिहू म्हणजे वेस्ट. कंबर किती आहे, तर 35 इंचाची कंबर आहे. किती आहे? 35. म्हणजे जवळपास याच्या आणि याच्यामध्ये 5 इंचाचा गॅप आहे. किती इंचाचा? 5. कमरेमध्ये छातीमध्ये. आणि अशा पद्धतीची तुमची गॅप असतात. 4 इंच, 5 इंच, 3 इंच, कमीत कमी 3 असतो. ठीक आहे, आणि एखाद्या वेळेस 2 पण येऊ शकतो, ज्याचं समजा पोट आणि चेस्ट ही लेवलला असेल अशा वेळेस 2-2 इंच पण येतो. परंतु शक्यतो 3 ते 4 ते 5 इंच हा गॅप तुमचा कंपल्सरी असतो. आणि आपल्याला इथे जे आहे तर हे मेजरमेंट घ्यायचंय
आता 40 चेस्ट आहे. आता माझा गळा किती आहे पहिलं हे फोकस करावं लागेल आपल्याला. तर गळा माझा किती आहे, गळा 11 इंचाचा आहे. किती इंचाचा आहे, 11. मग अगोदर आपण गळा टाकूया. 11 इंचावर मी गळा टाकला. ठीक आहे. मी इकडे जर समजा 2.5 घेत असेल तर मी इकडे नेहमी 3 इंच घेतो. किती घेतो, 3. कारण की मला गळा असा व्यवस्थित ब्रॉड आवडतो, म्हणजे टाकायला पण आणि घालणाऱ्याला पण गळा मोठाच आवडत असतो. ठीक आहे. अगदी छोटा गळा आवडत नाही कोणाला. ठीक आहे. म्हणून आपण काय करतो, इथे व्यवस्थित पैकी गळा घेतोय आणि याला व्यवस्थित पैकी सेट देतोय असा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे तर इथे याला घ्यायचे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने गळा घ्यायचा. बघा, गळ्याचा आकार तुमचा असा असावा. तुम्हाला जर आणखीन ब्रॉड घ्यायचं तर तुम्ही याला इकडे आणखीन ब्रॉड घेऊ शकता. डीप तर तुम्ही ठरवलेलाच आहे किती घ्यायचा, पण ब्रॉड तुम्हाला ठरवायचं असेल तर तुम्ही आणखीनही पुढे घेऊ शकता. परंतु तो जाऊन इथेच मिळणार. कुठे मिळणार, इथेच मिळणार. इकडे 3 घेतलं म्हणजे तुम्ही इकडे 3 नाही घेणार, इथे तुम्हाला 2.5च ठेवावं लागेल. ठीक आहे. हे घेतलंय. आता तुम्हाला चेस्ट किती दिली आहे, 40. मग 40चा चौथा भाग किती येतो बघा, 40. बरोबर. याच्यामध्ये आपल्याला प्लस किती करायचं, पाऊण इंच. ठीक आहे. हे पाऊण म्हणजे किती होईल आपलं, 11.25. मग आपल्याला इथे 11.25 इंचावर मार्किंग करायची. ठीक आहे. परंतु याच्या जागेवर जर माझा गळा जर 9 इंचाचा असता तर मला किती प्लस करावं लागलं असतं, याच्यामध्ये 1 इंच प्लस करावं लागलं असतं. बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पैकी समजतायत. इथे आपण पाऊण इंच प्लस केलाय, त्यानंतर मला इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. त्यासोबत मी इथे खाली येतोय कमरेकडे. कंबर माझी किती आहे, 35. 35ला 9 चोक 36. ठीक आहे. 9.25 इंच माझं काही कंबर. मग मी इथे 1.25 इंच मिळवणार का, इथे मी 1.25 इंच मिळवणार का, तर नाही. मला इथे किती मिळावं लागेल, 1 इंच मिळावं लागेल. बरोबर आहे, 1 इंच मिळावं लागेल. म्हणजे मी इथे 9.25 इंच इथे घेऊन टाकणार आणि नंतर 1.5 इंच शिलाई मार घेणार. ठीक आहे. ही लाईन तुम्हाला अशा पद्धतीने सरळ द्यायची. बरोबर आहे. आणि इथून तुम्हाला हा सेट द्यायचा आहे. आता मी अंदाजे दिलाय बघा, हा सेट तर मी काय केलाय, अंदाजे दिलाय. परंतु मला हा सेट परफेक्ट आणायचा आहे, तर त्याच्यासाठी मला काय लागेल, राऊंड मुंडा लागेल. काय लागेल, राऊंड मुंडा. आणि राऊंड मुंडा आपल्याला दिलाय 17 इंच. किती दिलाय, 17 इंच. ह्या 17 इंचाला तुम्हाला व्यवस्थित, तुम्हाला ह्या 17 इंचाला अगोदर तर तुमची जी शोल्डरला शिलाई मारणार, तुम्ही एवढी शोल्डरला शिलाई मारणार आहात. बरोबर, एवढी. आणि याच्या खाली तुम्हाला आणायचे 8.5 इंच. किती आणायचे, 8.5. तर बघा, हे माझं 1/2 इंच याच्यामध्ये जास्त होतंय बघा, 1/2 इंच जास्त होतंय. मग थोडासा सेट माझा हा वरती नॉर्मली. आणि याला मला इथून कट करायचं. काय करायचंय, कट करायचा. कुणाचे काही डाऊट आहे का आता याच्यात, विचारा. कुणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. म्हणजे जवळपास तुम्हाला सगळ्यांना समजते. बोला बोला बोला. सर, फिटिंग करताना आपण लुजिंग घेतलं त्याच्यावर फिटिंग करायची की 40 नाही. तुम्ही जी लुजिंग घेतली त्याच्यावर करावं लागेल ना. जर तुम्ही त्याच्यावरच करसाल तर मग लुजिंगचं काय काम आहे. बरोबर आहे. आपण लुजिंगच यासाठी घेतली कारण आपल्याला त्याच्यावर फिटिंग करायची. नाही का, ब्लाऊज शिवला मला ते कट्टा झाला ब्लाऊज, तर परत मी 1 इंच लुजिंग घेतलेलं त्याच्यावरती आता बघा, आता मी हे रियालिटी आहे तुमच्या समोर. मी काही आता स्वतः तुम्हाला दाखवलं नाही. हा तुम्ही स्वतः अनुभव घेतला की मी जेवढं माप होतं तुमच्या अंगावरचं तेवढं जर टाकलं तुम्हाला ब्लाऊज फिट झाला. परंतु तुम्ही त्याच्यामध्ये लुजिंग घेतली 1 इंच तर तो ब्लाऊज बरोबर आला. याच्या मागचं कारण काय असतं की लुजिंग ही बॉडीमध्ये असतेच. लुजिंग बॉडीमध्ये, आपली बॉडी कशी स्ट्रेचेबल आहे. ठीक आहे. आता जेंट्सची बॉडी कशी असते, तुम्ही असं इथे दाबलं तर दबणार नाही. पण लेडीजची बॉडी कशी असते, तुम्हाला इथे दाबलं की इथे दबतो. म्हणजे चेस्टला तर प्रश्नच येत नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये लुजिंग टाकावंच लागेल. एक तर तुम्ही मेजरमेंट लूज घेतलेला असेल तर तुम्ही नाही घेतलं लुजिंग तरी चालतं. परंतु आपलं मेजरमेंट कसं आहे, आपण फिटिंग मध्ये घेतो. ठीक आहे. आणि फिटिंग मध्ये घेतल्यामुळे आपल्याला तिथे 3 इंच 4 इंच हे किंवा 2 इंच कमीत कमी लुजिंग ही टाकावंच लागते. परंतु 2 इंच कशा पद्धतीने टाकायची, 3 इंच कशा पद्धतीने टाकायची, 4 इंच कशा पद्धतीने टाकायची हे मी तुम्हाला
सांगितलेलंच आहे. आता इथे काय झाली, ही बॅक साईड. आता बॅक साईड ही तुम्हाला शार्प अशी कटिंग होणं गरजेचे आहे. म्हणजे सेप तुमचा शार्प असणं गरजेचं आहे. असं उंदरांनी खाल्ल्यासारखं नाही आला पाहिजे, कतरल्यासारखं नाही पाहिजे, किंवा मांजरीनं कुतरल्यासारखं आपल्या इथे आलं नाही पाहिजे. व्यवस्थित पैकी शार्प तुमचा राऊंड मुंडा कट झाला पाहिजे. ठीक आहे, हे तुम्ही घेतलंय. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे तर व्यवस्थित पैकी याला अशी घडी द्यायची, फिरवायचं असं इकडे. ठीक आहे, आता हे फिरवल्यानंतर मी तुम्हाला पेपर कटिंग मध्ये काय शिकवलं होतं, अगोदर तुम्हाला इथे 1 इंच सोडून द्यायचं. बरोबर आहे ना, इथे 1 इंच सोडायला सांगितलं होतं. मग आपण 1 इंच सोडणार, पण कसं सोडणार, तर याला आपण अशा पद्धतीने इथे बरोबर घेणार आणि इथून इथे 1 इंच असं खाली एक्स्ट्रा सोडणार. ते कोणतरी आले ते ब्लाऊज पायपिंग करायची तर ते नुसती पट्टी लावून दिली आपण ते लागले. ठीक आहे, तर याला आपल्याला इथे घ्यायचे व्यवस्थित पैकी अशा पद्धतीने, आणि याला असं घेऊन आपल्याला जे आहे तर इथे काय करावं लागेल, इथे आपल्याला माप टाकावं लागेल. आता बघा, ज्या पेपरमध्ये आपण जो क्रॉसमध्ये 1 इंच घेतला होता, क्रॉसमध्ये जो 1 इंच घेतला होता, तर तो आपण इथून गळ्यापासून असा क्रॉस आणला होता. बरोबर आहे ना, आपण गळ्यापासून कसा आणला होता, क्रॉस. मग आपण याला डायरेक्ट असं क्रॉस करूनच घेतलं इथे. ठीक आहे, आता आपल्याला 12वा भाग कोणता कुठून टाकायचा, कोणता 12वा भाग कुठून टाकायचा, बघा पहिला 12वा भाग अधिक 1 आपल्याला इथून टाकायचा. म्हणजे 40 चेस्ट आहे, 40चा 12वा भाग किती, 40चा 12वा भाग आपला 3.25 1 पॉईंट जास्त येतो. ठीक आहे, तर समजा आपण इथे घेतले 3.25 अधिक 1 4.25, मग आपण हे पहिलं 4.25 वर मार्किंग केली. नंतर अलीकडे आपण 1.5 इंच आलो, किती आलो, 1.5, म्हणजे पहिला टक्स. नंतर आपण पुढे किती, 1.5 इंच घेतलाय. ठीक आहे, आता इथे मी किती शिकवलं तुम्हाला, 1 इंच खाली शिकवलेलं आहे इथून इथे. तर हा सेप तुमचा इथून असा इथे गेला पाहिजे. परंतु गरज कशाची आहे तुम्हाला, तर गरज तुम्हाला इकडल्याची नाहीये, गरज फक्त एवढ्याच जागेची तुम्हाला. ठीक आहे, म्हणून आपण इथे घेतले. याच्यानंतर डॉट उंची किती दिलेली आपल्याला, तर डॉट उंची इथे 11 इंचाची दिली. किती दिली, 11. म्हणजे इथे 11 इंच घ्यावं लागेल. ठीक आहे, 11 घेतलं की आपल्याला याचा 12वा भाग, ही जी लाईन दिसते गेलेली क्रॉसमध्ये, ही क्रॉसमध्ये याचा इथून घ्यायचा, म्हणजे 4.25 इथून. आणि इथून मी तुम्हाला काय शिकवलंय की तुम्हाला इथे 4 टक्स घ्यायचा असं व्यवस्थित पैकी, आणि इथून ही पहिली रेषा तुम्हाला अशा पद्धतीने घ्यायची, पहिला टक्स तुमचा. बरोबर आहे, हा घेतलाय, आणि ही अशी लाईन तुमची सरळ अशी गेली. समजते का ही लाईन तुम्हाला पहिली कशी आली. तर ते वरती किती घेतलं त्याने कळलं, म्हणजे इथे छातीचा ते जे वरचा पॉइंट केला ना तो नाही कळला. हा जो आपण जसा 4 टक्स केला, आपण 38च्या पुढे याला 2 इंच, म्हणजे 2 इंच घेतो. बरोबर आहे, 38 पर्यंत 2, त्याच्यानंतर आपण याला 2.5 इंच घेऊ शकतो. मग पहिलं मी काय केलं, इथून इथे मी 2 इंच घेतलंय, आणि माझा 2 इंचाचा पहिला टक्स इथे बनवून घेतला. काय केलंय, पहिलं काय केलं मी, इथे माझा पहिला टक्स बनवून घेतला, 4 टक्स. कोणता, 4 टक्स. बरोबर आहे, आणि इथून इथे मी माझा छातीचा 12वा भाग अधिक 1 इंच इथे मार्किंग केला. कुठे, इथे इथे. परंतु मी अलीकडे तुम्हाला 1.5-2 इंचाचा टक्स शिकवला, आणि पलीकडे 1.25 38च्या पुढे. बरोबर आहे, म्हणजे समजा मी इथे 1.25 घेतला, आणि याच्या इकडे 1.25, फक्त जेच मार्किंग आहे ही, ती फक्त मार्किंग. परंतु आता इथे किती उरलंय, तर हे तुमचा असा पद्धतीचा सेप उरला इथे. बरोबर आहे, इथे काय झाला, हे किती उरला आता, 3 इंच, म्हणजे 3 आपल्याला सफिशियंट आहे. जर इथे अगदीच एवढं जर उरलं तर चालेल का, नाही चालणार. आपल्याला याच्यासाठी आपण इकडे 1 इंच एक्स्ट्रा घेतला. मी कालच दाखवलं तुम्हाला, इथे 1 इंच काय एक्स्ट्रा घ्यायचं, इथून इथे काय घ्यायचं, तर आपल्याला हा गॅप कमी नाही पडला पाहिजे म्हणून. आणि मग आपण इकडे 1.25 इकडे 1.25 घेतला, आणि पहिला टक्स आपण इथे तयार केला. आता दुसरा टक्स करायचा तर कसं येईल बघा, इथून तुमचा हा सेप येईल. लक्षात आलं का, परंतु आपण याच्यावर राखवला. परंतु तुम्ही काय करसाल, तुम्ही पेपर कटिंग करसाल, आणि पेपर कटिंग करूनच ठेवसाल, त्याच्या पद्धतीने करायचं. नंतर तुम्ही कालांतराने ही रेकॉर्डिंग तर तुमच्याकडे आहेच, ही तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा, आणि तुम्हाला जे आहे जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही त्याला बघू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही याला घेतलाय. याला घेतल्यानंतर हे तुमचं टक्स झालं, अशा पद्धतीची तुमच्याकडे एक ट्रेसिंग येईल असेल.
ट्रेसिंग हिल म्हणतो कोणाला, काय म्हणतो, ट्रेसिंग हिल. ते समोसा बनवतात बघा, परंतु त्याचे थोडे नोक मोठाले असतात आणि याचे छोटाले असतात. हे स्पेशली याच्यासाठीच राहील. ठीक आहे. तर आपल्याला इथून इथे याला अशा पद्धतीने घ्यायचे आणि इथून आपण ही पहिली मार्किंग अशी करून घेऊ. बघा, पहिला टक्स आपण इकडला काढतोय, कुठल्या साईडचा, ह्या. दुसरा टक्स आपण इकडला काढणार, म्हणजे मधातला टक्स काय होईल, आपोआप निघून जाईल. ठीक आहे. याला घेतला आणि याला आहे तसं ठेवा आणि मार्किंग करून घ्या. ठीक आहे. आहे तसं ठेवा, मार्किंग करून घ्या. याला बाजूला सरकून घ्या, इथे मार्किंग होऊन जाईल अशी. याला इथे अर्धा इंच शिलाई माया वाढवायची, जी मी तुम्हाला काल शिकवली, आणि याला इथून याला कट करून घ्यायचं. ते पाऊण इंच आतला सेक, आतमध्ये जो आपण पाऊण इंच सेक देतो तो घेऊन आपण इथे कट केला बघा, इथून इथे. ठीक आहे. आणि आपल्याला इथून कापून घ्यायचं. ठीक आहे. आता ही किनारी जी आहे, तर किनारीला मी अशी एक लाईन दिलेली आहे, बघू शकता. ही आपल्याला कापून घ्यायची सरळ मध्ये. ठीक आहे. आता आपल्या इथे काय झाला, हा पहिला पार्ट तयार झाला. आता आपल्याला दुसरा पार्ट घ्यायचा. दुसरा पार्ट घ्यायचं कसं घेणार आपण, तर बघा, इथे तुमची खाली जागा आहे, ही परत तुम्ही तुमच्या साईडला फिरून घ्या, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. याला असं घ्या, याला असं घेऊन याला जे आहे तर तुम्हाला इथे ठेवायचे. आता तुम्हाला इथे ठेवायचं. इथे ठेवलं की तुम्हाला काय करायचं, आता इथे आहे तसं ड्रॉ करायचं. ठीक आहे. इथे तुम्हाला अर्धा इंच जे 1 इंच खाली येतं, तो शेप तुमचा असा आहे. ठीक आहे. म्हणजे इथे अर्धा इंच उरतो. मध्ये जर इथे 1 इंच असला तरी इथे किती होतं, अर्धा, आणि इथे अर्धा, मधात 1 येत होतो. डायरेक्ट तुम्ही इथे अर्धा घेतला तरी चालतो, आणि इथून तुम्ही सरळ लाईन दिली अशी तरी चालेल. आता बघा, मी काल काय शिकवलं तुम्हाला, की तुम्हाला हे मोजायचं कसं. आता कंबर किती माझी 35 आहे. 35 आहे, तर मला इथे किती जाईल, हे माझं अर्धा इंच मी असं याला फोल्ड करून घेतो, आणि ते अर्धा इंच मला इथे असं. किती कंबर आहे माझी, 35. 35चा चौथा भाग किती येतो माझा, 8.25. बरोबर आहे. किती येईल, 8.25. मग हे 8.25 कुठे आहे माझं, इथे. आणि 1.5 इंच शिलाई, म्हणजे इथे कमी पडतंय. काय होतंय, कमी पडतंय. म्हणजेच आपला इथे हा पीस बसत नाही, म्हणून आपण याला थोडंसं वरती करून घेऊ, म्हणजे आणखी, आणि थोडं पलीकडे सरकू. इकडे मात्र तुमचा इथे हा कमरेचा चौथा अधिक 2 इंच आलाच पाहिजे. परत आपण इकडे याला सेट द्यायचं. ठीक आहे. आता हे बसणार आहे. पहिले तर आपण ट्रेसिंग हिलना याची मार्किंग करू इकडण्याची, परंतु पेपर कटिंग केली तर एवढ्या सगळ्या मार्किंग करायची गरज पडत नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो पेपर कटिंग करा, आणि पेपर कटिंग करूनच तुम्हाला करायचंय. याला असं घ्यायचंय. ठीक आहे. इथून याला अर्धा इंच खाली घ्यायचंय, इथून ही रेषा सरळ इकडे येईल. परत हे आपलं किती आहे, हे तर हे आपलं 3 इंच आहे. किती आहे, 3. मग हे 3 इंच इथं मायनस करायचं असं, आणि इथून तुम्हाला कमरेचा चौथा भाग घ्यायचा, आणि याच्या पुढे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे हे येतं. हे बरोबर आहे. इथे एवढा भाग वाटतो, आणि याला सरळपणे तुम्हाला काय करायचंय, मुंड्यामध्ये आणून असं मिळवायचे. आता बघा, याला तुम्ही इथे मिळवलात की इथे गॅप जास्त व्हायला. ठीक आहे. मग याला फिरवायचं कसं, बघा, फिरवायचं कसं हे एक महत्वाचं आहे. तुम्हाला आता इथे मी समजा असं पेन ठेवलाय, हे बघा, मी ह्या कपड्याला हालून नाही देणार, आणि यालाच फक्त मी बॅगला उचलणार आणि याला बोल फिरवणार. बघा, इकडे गेलं, इथे जे वरती गेलं त्याला इथे अशी मार्किंग करा. ठीक आहे. आता याला आपण इथून काढून घेऊ, आणि याच्या आतमध्ये आपल्याला असा 1.25 इंचाचा सेट द्यायचा. ठीक आहे. ही तुमची मेन मार्किंग. आणि इकडे अर्धा इंच ही शिलाई मारा. तर पेपर जास्त
जास्त सोपा वाटतो. हा, पेपर जास्त सोपा आहेच. पेपरच सोपा आहे. पेपर सोपा आहे, परंतु काय होतं की आपल्याला डायरेक्ट पण शिकावं असं वाटतं ना. बरोबर आहे की नाही? आपल्याला दुसऱ्यांचं बघून आपल्याला असं पण वाटतं आपल्याला पण डायरेक्ट आला पाहिजे, डायरेक्ट कटिंग आली पाहिजे. हा, येईल. काही एक्सपिरियन्स नुसार येतं. याच्या अगोदर मी पण तरी पेपर कटिंगच करत होतो. नंतर माझ्या एक्सपिरियन्स नुसार मी हे कटिंग करायला स्टार्ट केलं. बघा आता हे घेतलंय मी. हे घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथला सेप बघा आता कसा दिसतो. कर्व कसा दिसतो. हा कर्व असा दिसणं गरजेचं आहे. नाहीतर आपलं काय होतं, आतापर्यंत तुम्ही काम करत आला तर तुमच्या याला काय बनलं, इथे असं डायरेक्ट असं सेप बनतो. असा सेप बनतो तुमचा. असा कर्व सेप नाही येते. असं सेपमध्ये सेप येत नाही. तर याच्या मागचं कारण काय असतं की याला फिरवावं लागेल. इथे ज्यावेळेस आपण घेतो ना, याला असं घेतलं आणि याला जर आपण इकडे वाढवत असेल, इकडे असं ह्या साईडला, ठीक आहे, तर याला आपल्याला असं फिरून घेतलं की ते बरोबर इकडे सेप बनतो आणि इकडे आपला आतून सेप येतो व्यवस्थित. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय होते, आपला हा फ्रंट साईड कट होतो. ठीक आहे. आपण बघा इथे परत एकदा दाखवून. बरं, चालेल, काय अडचण नाही. आता बघा माझ्याकडे कशावर दाखवू मी तुम्हाला, पेपरवर दाखवतो. बघा आता मी याला असं ठेवलं. ठीक आहे, माझी बॅक साईड आणि याच्यावर एक असा हे जे तुम्हाला डार्क दिसतंय ना, कॉलर पकडून. हा, तर बघा आपल्याला अशा पद्धतीचं एक समजा याच्यावर मी कशासाठी एवढं डार्क केलं, कारण की तुम्हाला दिसलं पाहिजे. बरोबर आहे. नाहीतर माझ्याकडे एक असं चॉक आहे, त्याला पांडा चॉक म्हणतो आपण. काय पांडा चॉक. जर आपण याच्यावरती प्रेस फिरवली, ठीक आहे, तर तो चॉक मिटून जातो. एवढं मार्किंग दिसणार नाही. काय होणार नाही, मार्किंग दिसणार नाही. हे फक्त मी तुम्हाला याच्यासाठी, कारण की तुम्हाला कॅमेऱ्यामधून बघायचं. बरोबर आहे. कॅमेऱ्यामधून बघायचंय तर तुम्हाला ते क्लिअर दिसलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला याच्यावरती डार्क मार्किंग करून दाखवतोय. आता हा पीस ठेवायचा कसा बघा. पहिली गोष्ट तर याला तुम्ही असं ठेवला. ठीक आहे, याला तुम्ही असं ठेवलात की तुम्ही याने पहिलं काय करसाल, ट्रेसिंग येईल ना ही मार्किंग करून घ्यायचं. काय करसाल, तुम्ही ट्रेसिंग येईल ना याला, ही बाहेरची पहिली ही केली होती, आता ही. बरोबर मार्किंग केली. इथे खाली अर्धा इंच एक्स्ट्रा येत असतो हा पार्ट. ठीक आहे, आणि इकडून आपण याला सरळ घेतो असं. इथे आता ही मार्किंग केली आपण समजा अशी. बरोबर. आता मला याला इथं मिळवायचं. कुठे मिळवायचं, इथं. मग इथं मिळवायचं तर मला काय करावं लागेल, याला असं पकडायचं इथं आणि फक्त बॅगला घ्यायचं आणि याला फिरवायचं असं. इथे आणायचं सरळ. काय करायचं, इथे सरळ आणायचं. इथे सरळ आणलं की तुमची इथली मार्किंग करून घ्यायची. बघा पहिली मार्किंग याच्या खाली राहील. तेव्हा पहिली मार्किंग ही होती. आताची मार्किंग कोणती आली, ही. आणि इथून आपण आतमधला पाऊण इंचाचा सेट देतो. बरोबर आहे. आपण इथून आतून काय करतो, पाऊण इंचाचा सेट देतो. मग इथून आपला पाऊण इंचा सेट देतो. ठीक आहे. इथून आपण काय करणार, आपण जे ट्रेसिंगला मार्किंग केली ती मार्किंग करतोय. ठीक आहे. इथे अर्धा इंच आपली शिलाई माया वाटते. झालं. इथून याला आपण कापून घेणार. आता बघा याचा सेट दिसतोय. करून बघा, नाही जमलं तर परत करू. ठीक आहे. ज्यावेळेस आपण बोटनेक शिकू त्यावेळेस पण आपण परत याला एकदा करू शकतो. ठीक आहे. तर बघू शकता तुम्हाला अशा पद्धतीने हा सेप पण दिसून, बघा हा सेप. ठीक आहे, अशा पद्धतीने आला पाहिजे. चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं असतं, याची कटिंग करायची असते. आता काल कोणाचं म्हणणं होतं की सर आम्हाला बाही शिकवा. काय शिकवा, बाही शिकवा. मग आज मी तुम्हाला परत एकदा बाही शिकवतो. मी कपड्यावरती शिकवतोय.
बघा आता आपल्याकडे हा कपडा उरलाय. ठीक आहे. आता याची बाही उंची किती इंचाची आहे, तर बाही उंची याची आपल्याला पाहिजे 10 इंचाची. किती पाहिजे? 10 इंचाची. किती इंचाची पाहिजे? 10. मग आपण इथे अशा पद्धतीने घडी टाकू थोडीशी त्या साईडला, कारण की इकडे मोठी घडी 18 इंच 17 इंचाचा राऊंड मुंडा आहे. तर तुम्हाला काय करायचं असतं, नेहमी ज्यावेळेस कधी पण तुम्ही जर कुठलंही मार्किंग करत असाल तर स्लीव्ह ही नेहमी सरळ मध्ये घ्यायची. कशी घ्यायची? सरळ. भले इकडे जॉईंट येऊ द्या. ठीक आहे. भले इकडे जॉईंट येऊ द्या, परंतु तुम्हाला बाही रेग्युलर कशी काढायची? उभ्यामध्ये काढायची. मग आपण याला उभ्यामध्ये असं ठेवलं, एवढं कमी करून घेतलं. का? तर आपली घडी तेवढी पुरणार नाही, म्हणून आपण इथे असं याला घेतलंय. याला घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथून वरती बाही उंची किती आपली? 10. मग आपण इथून इथे 10 इंच घेतलं. किती घेतलं? 10 इंच आणि अर्धा इंच शिलाई, म्हणजे 10.5 वरती पहिली मार्किंग झाली. आता मला सांगा, चेस्ट 40 आहे तर मुंडा खोली किती असायला पाहिजे? 20 किंवा 19. काय? 3.25. 3.25 3.5 इंच राहील. अच्छा, 35चा 12वा भाग येतो ना. 3.5. ठीक आहे. नियम क्रमांक 5 मध्ये लिहिलेलं आहे बघा. नियम क्रमांक 5 मध्ये, किती मध्ये? 5 नंबर मध्ये नियम क्रमांक 5 मध्ये लिहिलेला आहे किती पाहिजे ते. ठीक आहे. अजून स्टँडर्ड पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढवू शकता. मी आता इथे 4 इंच घेतलाय. किती घेतलाय? 4. 3.5 आहे पण मी 4 घेतला. का? तर स्लीव्हची लेंथ जास्त आहे, लांब असल्यामुळं. हाफ असती तर मी इथे 3.5च घेतला असतं. किती घेतला असता? 3.5. ठीक आहे. त्यानंतर राऊंड मुंडा माझा किती इंचाचा आहे? 17. 17चे अर्धे केली किती बनतात? तर हे बनेल 8.5. मग हे 8.5 मधून अर्धा इंच मी कॅन्सल केला. किती राहिलं? 8. तुम्हाला घ्यायचे इथे 8 इंच आणि 1.5 इंच पुढे शिलाई मार. काय राहील? शिलाई मार. आता इथे दंडघेर. दंडघेर किती आपला? तर दंडघेर आहे याच्यामध्ये 12 इंचाचं, म्हणजे आपल्याला इथे घ्यावं लागेल 6. ठीक आहे. आणि याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार. हे 2 लाईन तुमच्या अशा पद्धतीने इथे आपल्याला द्यायच्या आणि इथून ही द्यायची. ठीक आहे. आता शेप द्यायचा कसा बघा, अगदी सोप्पा एक मी तुम्हाला ट्रिक सांगतोय बघा. इथून घ्यायचंय 1.5 इंच. किती घ्यायचंय? 1.5. आणि इथून एक अशी सरळ रेषा मारायची. काय करायची? सरळ रेषा मारायची. मारली, सरळ रेषा मारली की याला इथं असं गोल तयार करायचं. कसं करायचं? गोल. 1.5 इंच आतमध्ये काय करायचं? गोल तयार करायचं. याला इथे गोल केलं की याच्या खाली याला नॉर्मली असं इथे गोल करायचे. कसं करायचं? इथे गोल करायचं असं. ठीक आहे. आता मी पहिला हा शेप कापतोय. ठीक आहे. आणि इथून मी याला हे कापून घेतो. ठीक आहे. तर बघा तुम्हाला इथे दिसत असेल शेप. आता हा शेप जो आहे तर आपल्याला इथे ओपन करण्यासाठी इथे आपल्याला एक जॉईंट द्यावा लागेल. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की जॉईंट हा कसा द्यायचा असतो. कोणाला लक्षात येते की जॉईंट कसा द्यायचा? इथला असं ठेवून द्यायचं का? बरोबर. याला अर्धा इंच असं फोल्ड करायचं. काय करायचंय? अर्धा इंच असं फोल्ड करायचंय. असं अर्धा इंच फोल्ड करून याला याच्यावरती ठेवायचंय. ठीक आहे. आरामशीर. आणि इथून आपल्याला कापून घ्यायचंय सरळ. सरळ उलटा कसा ठेवा, पण तो म्हणजे तुम्हाला जॉईन करता वेळेस तो त्या साईडला गेला पाहिजे. ठीक आहे. झालं. आता याला आपण ओपन करून ठेवू, म्हणजे तुम्हाला पूर्ण शेप दिसेल. हाफ शेप तर तुम्हाला दिसतोयच आता. बघू कसा वाटतोय तुम्हाला शेप? ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला शेप कशा पद्धतीने देता येतो त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. काही अडचण नाही. फक्त इथे असं सरळ नाही बनलं पाहिजे. इथे सरळ नाही बनलं पाहिजे. इथून व्यवस्थित आपला सेट स्टार्ट झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? सेट स्टार्ट झाला पाहिजे आणि पूर्ण असं मिळालं पाहिजे. आता हा स्टार्ट करायचा का? काय म्हणलात?
1.5 इंच पहिलं सोडून मग शेप स्टार्ट करायचा. नाही 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 नाही. आपण 1.5 इंचापर्यंत सरळ केला, पण हे सरळ असं राहील. ठीक आहे. गोलाचा घ्यायचं. हा, पण मग त्याला तिथून आपल्याला थोडं 1/2 इंच असं गोल तयार करायचं. इथं गोल केले की आपोआप सेप येऊन जातो. काय होईल? गोल केला इथे की आपोआप सेप येऊन जाईल, म्हणजे सरळ राहणार नाही ते, आणि सेप पण तुम्हाला इथे दिसेल. काय होईल? सेप पण दिसेल. ते बघा, आता इथे हे असं आपण सरळ घेतलं होतं. किती घेतलं होतं? आपण सरळ घेतलं होतं असं इथपर्यंत. ठीक आहे. आणि इथून आपण अशी सरळ लाईन दिलेली, ही अशी है ना. इथे काय करावं लागलं आपल्याला? नॉर्मल असं गोल करावं लागलं. नॉर्मल गोल करावं लागलं. ठीक आहे. सेप तयार झाला. हे बघा, दिसतंय? झालं सेप तयार. म्हणजे इझी ट्रिक आहे. थोडंसं समजून घेतलं तर तुम्हाला सहजपणे समजतं. हा सेंटर आहे, हा आपला सेंटर आहे. ठीक आहे. आता आपल्याला समोरचा सेप द्यायचा आहे. तर समोरचा ज्यावेळेस सेप द्यायचा त्यावेळेस आपण इथून, ही फिटिंग असते आपली, त्या फिटिंग पासून याला थोडं डॉट डॉट करत हे 1/4 इंच आलं पाहिजे माझा. किती आलं पाहिजे? 1/4. आणि नंतर आपण याला कमी, आता इथून कमी करणार आणि चालून मिळून देणार. आपला सेप म्हणजे याला काय म्हणतो आपण? फ्रंट सेप. ठीक आहे. आता याला आपण अशा याच्यावरती ठेवूया. बोला ना. आपण सेंटर पर्यंत आणायचं ना. हा, नाही नाही, सेंटर नाही, तिथून थोडासा गॅप राहायला पाहिजे ना, असं थोडासा नॉर्मल. अगदी असं तुटत तुटत गेलं पाहिजे. नॉर्मल असं केसासारखं कशी धार बसते आपली, त्यासारखी थोडी 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 कापत चालायचं त्याला, आणि मग खाली आपलं सेट देऊन टाकायचं. ठीक आहे. एकदमच अशी कैची लावायची नाही क्रॉसमध्ये, एकदमच क्रॉसमध्ये नाही लावायचं. थोडी एकदम नॉर्मल असं त्याला कापत चालायचं. एकदम लावलं की इथे पॉईंट निघणार. एकदम लावलं की काय होणार? इथे पॉईंट निघणार. पॉईंट नाही निघला पाहिजे, सेट दिसला पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचंय, आणि इथे तुमची बाही अशा पद्धतीने तयार होते.